नमस्कार. चला आज वेळेत थोडं मागे जाऊया आणि समजून घेऊया भारताच्या त्या प्राचीन शिक्षण प्रणालीबद्दल जिने हजारो वर्ष इथल्या समाजाचा वैचारिक पाया रचला. हो, आपण बोलतोय वैदिक शिक्षण प्रणालीबद्दल. ही फक्त इतिहासातली एक गोष्ट नाहीये, तर खरं तर यातून आजच्या शिक्षणासाठीही बरंच काही शिकण्यासारखं आहे. चला तर मग सुरू करूया. तर मग आपण हा विषय कसा समजून घेणार आहोत? अगदी सोप्या पद्धतीने, टप्प्याटप्प्याने. सुरुवात करूया एका ओळखीने, मग बघूया व्यवस्थेची वैशिष्ट्य काय होती, तिचे उद्देश्य काय होते, आणि हो, मग गुणदोषांवरही नजर टाकू. आणि सगळ्यात शेवटी निष्कर्ष, की आज याचं महत्त्व काय आहे. एखाद्या निबंधाच्या प्रश्नाचं उत्तर लिहावं, अगदी तसाच हा आराखडा आहे, त्यामुळे नक्कीच उपयोगी पडेल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी या सगळ्या शिक्षण व्यवस्थेचा पाया काय होता ते समजून घेऊया. बस, हे एक वाक्य आणि यातच वैदिक शिक्षणाचं सगळं सार दडलेलं आहे. म्हणजे विचार करा, त्या काळात शिक्षण म्हणजे आजच्यासारखं फक्त नोकरी मिळवणं किंवा पैसे कमवणं नव्हतं. अजिबात नाही. त्याचं अंतिम ध्येय होतं जीवनाचा खरा अर्थ शोधणं आणि मोक्ष मिळवणं. म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर शिक्षण हे एक साधन होतं, एक मार्ग होता जो माणसाला त्याच्या अंतिम आध्यात्मिक ध्येयापर्यंत घेऊन जाईल. हे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हतं, तर त्याही पलीकडे जाऊन आत्म्याच्या मुक्तीचा तो एक प्रवास होता. ठीक आहे, तर मग पाया तर आपण समजून घेतला, पण ही प्रणाली प्रत्यक्षात कशी होती? म्हणजे रोजच्या जगण्यात ती कशी काम करायची? तिची वैशिष्ट्य काय होती? चला बघूया. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाची औपचारिक सुरुवात व्हायची ती उपनयन संस्कार या विधीने. आता उपनयन म्हणजे काय? तर सोप्या भाषेत गुरूच्या जवळ जाणं. आणि हा काही आजच्यासारखा शाळेतल्या ॲडमिशनचा दिवस नव्हता. हा होता एका नव्या आयुष्याचा प्रारंभ, एका शिस्तबद्ध आध्यात्मिक जीवनाचा श्रीगणेशा. आणि ह्याच कारणामुळे उपनयन संस्कारानंतर विद्यार्थ्याला द्विज असं म्हटलं जायचं. द्विज म्हणजे ज्याचा दोनदा जन्म झाला आहे. पहिला जन्म अर्थातच आईच्या गर्भातून, आणि दुसरा जन्म म्हणजे गुरूच्या ज्ञानाने होणारा हा आध्यात्मिक जन्म. ह्या एकाच शब्दावरून आपल्याला कळतं की शिक्षणाला किती किती जास्त महत्त्व दिलं गेलं होतं. बरं, आता अभ्यासक्रमाबद्दल बोलूया, आणि हे खूपच इंटरेस्टिंग आहे. त्या काळातल्या ज्ञान हे प्रामुख्याने 2 भागांमध्ये विभागलेलं होतं. एक होती पराविद्या, म्हणजे आध्यात्मिक ज्ञान जे मोक्षाकडे घेऊन जाईल, आणि दुसरी होती अपराविद्या, जी होती व्यावहारिक ज्ञानासाठी, म्हणजे जगण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान. यात मग ज्योतिष, तर्कशास्त्र, वैद्यकशास्त्र, अगदी युद्धकला आणि व्यापार यांसारख्या विषयांचाही समावेश होता. आणि हे शिक्षण काही आजच्यासारखं काही महिन्यांचं किंवा वर्षांचं नव्हतं बरं का. एखाद्या विद्यार्थ्याला आपलं घर सोडून कमीत कमी 12 वर्ष, हो, तब्बल 12 वर्ष गुरुकुलमध्ये राहावं लागायचं. आणि तिथे तो फक्त शिकायचा नाही, तर गुरुची सेवा करायचा, गुरुकुलची कामं करायचा, आणि यातूनच शिस्त आणि समर्पण म्हणजे काय हे शिकायचा. ज्ञानाची पातळी जशी वाढेल तशा पदव्याही दिल्या जायच्या. जसं की ज्याने एक वेद पूर्ण अभ्यासलाय त्याला स्नातक म्हणायचे, 2 वेदांसाठी वसू, 3 साठी रुद्र, आणि विचार करा, ज्याला 4ही वेदांचं ज्ञान मिळवायचं आहे त्याला जवळजवळ 48 वर्ष लागायची. अशा व्यक्तीला आदित्य ही सर्वोच्च पदवी मिळायची. खरंच हा त्याग आणि तपश्चर्येचा एक वेगळाच स्तर होता. आता शिकवण्याच्या पद्धतींबद्दल बोलूया. आज आपल्याकडे पुस्तकं आहेत, इंटरनेट आहे. त्या काळात हे काहीच नव्हतं. सगळं शिक्षण मौखिक पद्धतीने व्हायचं. गुरु सांगायचे, शिष्य ऐकायचे आणि पाठ करायचे. पण फक्त पाठांतर नव्हतं, त्यावर चिंतन मनन करणं आणि मग इतरांसोबत वादविवाद आणि चर्चा करणं ही शिकण्याची मुख्य पद्धत होती. यामुळे स्मरणशक्ती तर वाढायचीच, पण सोबतच तर्क करण्याची क्षमताही विकसित व्हायची. आणि या सगळ्या शिक्षण प्रणालीचा आत्मा, तिचं केंद्रस्थान होतं गुरु-शिष्य नातं. हे नातं आजच्या टीचर स्टुडंटसारखं व्यावसायिक नव्हतं. हे नातं होतं पिता-पुत्राचं. गुरु हा फक्त माहिती देणारा शिक्षक नव्हता, तर तो एक मानसपिता होता, एक आध्यात्मिक पिता. आणि शिष्य त्याचा मानसपुत्र. तो त्याला केवळ ज्ञान नाही, तर संस्कार आणि आयुष्य कसं जगायचं हे शिकवायचा. ठीक आहे, तर मग एवढं सगळं करण्यामागे नक्की हेतू काय होता? म्हणजे या शिक्षणाचे नेमके उद्देश काय ठरवले होते? उद्देश अगदी स्पष्ट आणि खूप व्यापक होते. बघा, पहिला उद्देश होता ज्ञान आणि अनुभव देणं. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा म्हणजे चारित्र्य निर्माण करणं.
त्याचबरोबर व्यक्तिमत्वाचा विकास, सामाजिक कर्तव्यांची जाणीव करून देणं आणि आपल्या संस्कृतीचं जतन करणं हेही महत्वाचे उद्देश होते. आणि या सगळ्याच्या वर सर्वोच्च ध्येय होतं मोक्षप्राप्ती. पण आपल्याला माहीत आहे की कोणतीही व्यवस्था 100% परिपूर्ण नसते. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. चला तर आता आपण या वैदिक शिक्षण प्रणालीचं एक तटस्थ मूल्यांकन करूया. तिचे गुण काय होते आणि दोष काय होते हे पाहूया. आणि हो, कोणत्याही विश्लेषणात्मक उत्तरासाठी हा भाग खूप महत्वाचा असतो. सुरुवात करूया गुणांपासून. सगळ्यात मोठा गुण म्हणजे शिक्षण पूर्णपणे निशुल्क होतं. शिक्षण कोणालाही पैशाभावी नाकारलं जात नव्हतं. दुसरं म्हणजे चारित्र्य निर्मितीवर प्रचंड भर होता. आदर्श गुरु-शिष्य संबंध हेही एक मोठं वैशिष्ट्य होतं. शिवाय निसर्गरम्य आणि शांत वातावरणात विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केलं जायचं. आणि हो, त्या काळात स्त्री शिक्षणाचीही सोय होती, हेही लक्षात घ्यायला हवं. आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया, म्हणजे दोष. सगळ्यात मोठी टीका होते ती पाठांतरावर दिल्या जाणाऱ्या आवाजेवी भरावर. म्हणजे घोकमपट्टीला जास्त महत्त्व होतं, शिस्त खूपच कठोर होती जी प्रत्येकालाच पटेल असं नाही. आणि सर्वात मोठा दोष तो म्हणजे समाजातल्या काही वर्गांना, जसं की शूद्रांना, शिक्षणापासून पूर्णपणे वंचित ठेवलं गेलं होतं. ही एक मोठी सामाजिक त्रुटी होती. तर मग गुण आणि दोष दोन्ही पाहिल्यानंतर आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, निष्कर्ष. या सगळ्या चर्चेचा सार काय? या प्राचीन प्रणालीचं आजच्या काळात काय महत्त्व आहे? बघा, निष्कर्ष काढायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की वैदिक शिक्षण प्रणाली ही एक व्यापक विचारसरणी होती. तिचा उद्देश केवळ बौद्धिक नाही तर नैतिक आणि आध्यात्मिक विकास करणं हा होता. अर्थात तिच्या पद्धती आणि सामाजिक रचनांमध्ये आजच्या मानकानुसार अनेक त्रुटी होत्या, हे आपण नाकारू शकत नाही. पण तिची जी मूळ आदर्श होती, जसे की सर्वांगीण विकास, गुरु-शिष्य नातं, यातून आजही आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतं, की आजच्या या आधुनिक धावपळीच्या युगात जिथे सगळा भर बाह्य यशावर आहे, तिथे वैदिक शिक्षणातील कोणती मूल्य आजच्या शिक्षण पद्धतीत सर्वात जास्त उपयुक्त ठरू शकतील? अशा प्रणालीकडून आपण नेमकं काय घ्यायचं, जिथे बाह्य विकासापेक्षा आंतरिक विकासाला सर्वोच्च स्थान दिलं गेलं होतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?